कोणाच्या शेवटच्या घटका मोजायची वेळ आली तरी जातीसाठीच मोजणार, पण हटणार नाही. माझ्या मराठ्यांच्या लेकराला मोठं केल्याशिवाय मी नाही हटणार. दवाखान्यातून निघताना 5 गाड्या होत्या, मात्र गावापर्यंत येईपर्यंत 400-500 गाड्या झाल्या. एवढं शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शन नाही, मला करायची गरज नाही. माझ्या समाजाने काय दाखवायचं ते दाखविलेलं आहे. माझा समाज नाही सहन करत. माझ्यावरती खोटे आरोप केले, मला हटवलं आंदोलनापासून. समाज नाही सहन करत माझा, नाही हटू देत, नाही हटणार. बघा तुम्ही आता 6 तारखेपासून घरात माय बहीण लेकरं झोपणार नाही, पण स्वतःचे लेकरं मोठं करण्यासाठी सगळेजण आपण आपल्या जिल्ह्यात ठरलेल्या रॅल्याप्रमाणे उभा राहणार. अनेकांचे अंदाज होते की तुम्ही आंतरवाली सराटीला येणार नाही. अनेकांचे का नाही येणार? अंदाज बांधले. का नाही येणार? काय केलंय अंतरवालीनं? समाजासाठी चांगलं काम केलं. समाज अंतरवाली काय केलं? का तुम्ही अंतरवालीवर एवढं संकट उभा करायला लागलात? आपले पण आणि दुसरे पण. का काय केलं माझ्या अंतरवालीनं? इथल्या ओबीसीला आम्ही विरोधक मानत नाहीत, मराठ्याला नाही. तुम्ही काय एवढं संकट उभा करायला लागले? माझ्या मराठ्याचे लोक अंतरवालीतले जीव मुठीत धरून जगायला लागले. का उभा केलं? मराठा समाज अंतरवालीला थोडं खर्चटलं तरी सहन नाही करू शकत. अनेक आरोप केले अंतरवालीतील लोक तुमच्या सोबत नाही, पण आज तर जल्लोष या ठिकाणी आनंदाने फार मोठा जमाव तुमच्या स्वागताला. कोणी काय म्हणायचं, कोणी सरकारचा प्रवक्ता व्हायचं, कोणी सांगायचं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी समाजासोबत आहे. सांगितलं मी एका शब्दात, शेवटी मरणाच्या शेवटच्या घटका मोजेपर्यंत समाजासोबत राहणार, मरायला नाही भेटणार. अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांना तुम्ही बोलणार आहात अशी माहिती आहे, त्यांना बोलणार आहात? त्यांना दोष कधीच देणार नाही अंतरवालीच्या बांधवाला मी. ओबीसी बांधव असो, मराठा बांधव असो, आमच्या शिवाच्या शेजारचे ओबीसी बांधव असो, मराठा बांधव असो, यांना दोष नाही देणार मी. ते नाशिकवाला आमच्यात वाद लावून निघून जाते, गोरगरीब मराठी अडचणी देते, गोरगरीब ओबीसी बांधव अडचणी देते. मी ते नाही होऊ देणार, कारण आम्ही शिवभाऊ आहेत. तो वाद काढण्यासाठी संवाद करणार का अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचे? मी त्यांना कधी विरोधकच मानलं नाही. तर गावातले लोक आहेत ते, त्यांनी विरोध केले काय फरक पडणार आहे? काहीच नाही. गाव असतं. विरोधकांना उत्तर आहे का? नाही विरोधकाचा काय संबंध आहे? प्रेम हा विरोधकांना उत्तर. मला घेरण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला सहन नाही झालं. समाजावरती संकट आणण्याचा प्रयत्न केला आमच्याही काही लोकांना आणि काही वेगळ्यांनी. पण नाशिकवाल्याचं ऐकून आम्ही शिवभाऊ आहेत ना भाऊ, शेवटी हे निघून जाईल तिकडे नाशिकला. आमच्या शिवभावाचे गाव आहेत आम्ही, एकमेका आम्ही शेजारी राहणार आहेत, एकमेकाच्या बरोबर राहणार आहेत. हे निघून जाईल दंगा फांगा करून, भोगावं लागून गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना. मी नाही होऊ देणार. तुम्ही म्हटलं जे काय झालं ते गंगेत मिळालंय. मी इथं उपोषण केलं त्या दिवशी म्हणलेलो आहे, सगळ्यांना माफी. त्या दिवशी म्हणलेलो मी नाही हो. मी लय मोकळ्या स्वभावाचा आहे, आतल्या गाठीचा नाही. काहीतरी डाव धरून गोड बोलून करणारा मी नाही. काय करायचं सरळ करतो मी, असं दुसऱ्याच हाताने तर कधीच नाही. आपल्या तर रक्तात मी नाही. मी नाही हटत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत. पुन्हा तुम्ही आंदोलनास्थळी आलेला आहात, आता पुढचं नियोजन काय असणार आहे अंतरवालीचं? पुढचं नियोजन काय? जे रेग्युलर सुरू आपण भाडेकरूचे डिटेल सांगा, काय नाव त्याचं, कधी भाड्याने दिले होते? ऐक ना, ते महेश का पार्टनरचं नाव L3 म्हणून रवी माहेश्वरी हे पार्टनर आहेत. त्यांनी तिघांच्या पार्टनरच्या थ्रू ते ऑथोराइज सिग्नेटरी आहेत. आणि सदरच्या प्रॉपर्टीमध्ये परवा फॉरेन्सिक डिपार्टमेंटने नमुने कलेक्ट केलेले आहेत. सदरची कारवाई ही जी पोलिसांनी केलेली आहे ती एका व्हिडिओ फुटेजच्या द्वारे केलेली आहे. जर महानगरपालिकेने तिथं कारवाई केली आणि तिथले काही भाग डिमॉलिश केला तर उद्या कोर्टात सिद्ध कसं करायचं की सदर हॉटेल हे म्हणायचं तर माना, आम्ही त्यांना मानणार नाहीत आणि काहीच नाही. त्यांनी किती शिव्या दिल्या तितका माझा समाज एकत्र होतो, हे त्यांच्या नाही लक्षात येत. ते जितकं करतील तितकं आमचा समाज. ते थंड पडले का आमचं थंड पडत आहे. हा, उलट ते जेवढं करते तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे, पण त्यांच्या ते ध्यानात येत नाही. ओबीसी नेते एक बोलाले, मराठी नेते एक नाही होते, समाज एक होता. मी सांगितलं की बाबा मी एकटा पडायला लागलो नेत्याच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत नाही. मी एकटा पडायला लागलोय. मराठी नेते बी एक झाले पाहिजे, ते त्यांचा प्रश्न आहे. पण ओबीसी झाले हे खरं आहे, पण ते झाल्यामुळे मग समाज एक झाला ना. हे काय उघडं चित्र आहे ना. आता गावातला अख्खा मराठा एक आला. ओबीसी बांधव आमच्या सोबत आहे. काही इथं तुम्हाला बघा चेहरे. मराठीने दाखवून दिलंय का की तुम्ही संभाजीनगरहून इथपर्यंत जवळपास 2 तास झाले, एवढ्या मोठ्या गाड्या यापूर्वीच्या तुमच्या ताब्यात नव्हत्या, म्हणजे हॉस्पिटलहून जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा येवल्यावाला चूक करतो, तेव्हा करायला लावतो. आम्ही शिवभाऊ आहेत गावावाले,
आमच्या आसपासचे जे गाव आहेत अंतरवालीच्या, आम्ही शिवभाऊ आहेत, तो करायला लावतो. दंगल पिंगल करीन, गोरगरीब ओबीसी अडचणीत येते, गोरगरीब मराठी अडचणीत येते, ते निघून जाईल. बघायला कोणाला लागेल? आम्हाला. आम्ही शिवभाऊ आहे शेवटी. मी ओबीसीला कधीच विरोधक मानलेला नाही, इथून मागं बी, राज्यातल्या बी इथल्या बी. काय करायचं करा तुम्हाला. आम्ही नाही उत्तर दिलं, घाण बोलते ते नाही उत्तर दिलं, कारण विरोधक मानतच नाहीत त्याच्यामुळं. पण तुम्ही जितकं करता तितका महामराठी एक होत. झालं की नाही गाव एक, झालं की नाही राज्य एक. आता तुम्ही 6 जुलैपासून बघा मराठी कशी एक झाली. हे आमच्यासाठी सोपं करून द्यायला लागलेत काम उलट ओबीसीचे नेते. आजही मराठा बांधवांनी एक आत्महत्या केली आपल्या. नाही ते तर मी शेवटचं सांगतो, आता आत्महत्या करू नका, नाही तर मी खरंच काम सोडीन. मी आरक्षण देतो मराठा बांधवाला, माझ्या हात जोडून बोलतो, तुम्ही आत्महत्या करू नका, नाही तर मला मी खरंच काम सोडीन म्हणल्यावर सोडित असतो. मला लय त्रास होतो. तुम्हाला आरक्षण देतो मराठा बांधवाला विनंती, आत्महत्या करू नका. आपण पाहिलं अशा पद्धतीने हो याजो याजो हो आडो उडल